लग्नानंतरचे प्रेम भाग 5. बराच वेळ दोघी फोनवर बोलत होत्या, पण इकडे तिच्या फोनवर बोलत असलेल्या आवाजाने आपल्या हिरोची झोप मोड झाली आणि तो रागातच तिच्याकडे पाहत होता. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं. तसा ठेवते आता फोन म्हणत तिने फोन कट केला आणि पुन्हा आपलं लक्ष बाहेर देत बाहेरचा परिसर पाहण्यात मग्न झाली. एवढ्यात पुन्हा दारावर टक टक आवाज झाला. सुमितने उठून दरवाजा उघडला. सुनीता मावशी जेवणासाठी दोघांना पण बोलवायला आली होती. सुमित ती गेल्यानंतर हॉलमध्ये जायला निघाला. धनश्री पण त्याच्या पाठीमागे गेली. सर्वजण जेवणाच्या टेबलवर हजर होते. 4-5 नोकर सर्वांना जेवण वाढायला तिथेच हजर होते. धनश्रीला तर हे सर्व पाहून राजमहालात आल्यासारखं वाटत होतं. ती अजून पण बाजूला उभी होती. तितक्यात वैशाली खुर्चीकडे इशारा करत म्हणाल्या, धनश्री, अगं बस ना. बेटा, लाजू नकोस. निसंकोचपणे तुला हवं ते घे आणि पोटभर जेव. संजय राव धनश्रीकडे पाहत म्हणाले, जेवताना कोणी लाजतं का? हेमा आत्या खोचकपणे धनश्रीकडे पाहून म्हणाल्या. त्या तिच्या बाजूलाच बसल्या होत्या. ती मात्र खाली मान घालून बसली होती. तिला काय अजून आत्याचा स्वभाव माहीत नव्हता. सर्वांचं जेवण झाल्यावर अक्षय आणि मयुरी घाटकोपराला जायला निघाले. वैशाली अक्षयकडे पाहत म्हणाल्या, अरे तेजा, सकाळी लवकर उठून जा ना. नाही ग काकू, मला उद्यापासून ऑफिसला जावं लागेल. आता बास झाली ना सुट्टी. 4 दिवस झाले कोणीच ऑफिसला गेलेलं नाही. तरीही रोहित आहे, ते एक बरं आहे. तो ऑफिसचं सर्व काम कोणी नसताना पण छान पद्धतीनं सांभाळतोय. रोहित त्याच्या ऑफिसमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर होता. देखणा, हँडसम आणि अतिशय संयमी आणि हुशार असं रोहितचं व्यक्तिमत्वही होतं. गरीब घरातला होता, पण त्याच्या बुद्धीच्या कर्तृत्वावर तो आज इथंपर्यंत येऊन पोचला होता. संजय यांचा विश्वास त्यानं थोड्याच दिवसात संपादन करून घेतला होता. हो रे अक्षय, रोहित नसता तर आपल्यापैकी कोणाला तरी रोज ऑफिसमध्ये जावं लागलं असतं. रोज न चुकता तो फोन करतो आणि मेल करून मला ऑफिसमधल्या सर्व डिटेल्स पाठवतो. संजय राव अक्षयकडे पाहत म्हणाले, पण त्यांच्यावर तरी अजून किती भार द्यायचा? उद्यापासून तू जा ऑफिसला. मी पण उद्या दुपारी वेळ मिळाला की येतो. सुमित अक्षयला आणि मयुरी वहिनीला बाय करून त्यांच्या रूममध्ये गेला. ते दोघे आजीचा निरोप घ्यायला आजीच्या खोलीत गेले. आजीला नमस्कार करून तिचा निरोप घेऊन दोघे बाहेर आले. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन दोघे पण जायला निघाले. मयुरी धनश्रीच्या जवळ जात तिला म्हणाली, धनश्री, काळजी घे आणि कधी एकटं वाटलं तर मला फोन करत जा. तिला बाय बोलून ती जायला निघाली. धनश्रीने पण तिला हसत मुखाने निरोप दिला. दादासाहेब आणि संजयराव तिथेच सोफ्यावर गप्पा मारत बसले होते. धनश्री आणि प्रियाच्या रूममध्ये जाऊन बोलत बसल्या होत्या. प्रिया तिच्या कॉलेजबद्दल आणि फ्रेंड्सबद्दल बोलत होती. धनश्री पण तिच्या कॉलेजमधल्या गमती जमती प्रियाला सांगत होती. श्री, आता आम्ही पण उद्या निघतो, दादासाहेब म्हणाले. तितक्यात वैशाली आणि लता पण त्यांच्या बाजूला येऊन बसल्या. वैशाली सोफ्यावर बसत म्हणाल्या, दादा, अजून काही दिवस राहा ना इकडे. लगेच कुठे निघालात? गणे आणि आकाश सर्व व्यवस्थित सांभाळतायत ना? अगं वैशाली, आता 1 महिना होऊन गेला आम्ही इकडे आलो. त्याला या 1 महिन्यात गावी त्या गण्याने काय गोंधळ घालून ठेवला असेल ते आता गेल्यावर मलाच निस्तारावं लागेल. आणि आता आंब्याला पण पाड लागला असेल, ते उतरायला पाहिजेत. चांगलं आलेलं फळ होतं हातचं जाईल. यावर्षी आंब्याचे मोप पैसे होतील. दादासाहेब गावचा विषय निघाला की अगदी गावठी भाषेत उत्साहात बोलत असतं. आणि आता पण त्यांना बोलायला उत्साह आला होता. गावी त्यांच्या आंब्याच्या, काजूच्या मोठमोठ्या बागा होत्या. हो दादा, गणे आहे की? संजयराव दादासाहेबांकडे पाहत म्हणाले. गण्या पाहतो रे, पण अक्का आहे म्हणून
बरं नाही तर ह्या गण्या कुठे गेला म्हणजे त्याला कामाची आणि घराची कुठे आठवण असते. दुसऱ्या एखाद्याच्या शेतात बसला म्हणजे बसतो तिकडेच दुसऱ्याचंच काम करत. त्याला कोणी घोटभर दिली की मग बसतो दुसऱ्याचीच कामं करत. ती अक्का आहे म्हणून त्यांचा संसार चाललाय रे बाबा, दादासाहेब संजयरावांना सांगत होते. त्याची मुलं पण आता मोठी झाली असतील ना. संजयरावांनी दादासाहेबांकडे पाहत प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले. त्यांना पण गावच्या गप्पा ऐकायला खूप आवडायचं. पोरगा आता 8वीत आहे आणि कोमलने पण आता यावर्षी 10वीची परीक्षा दिली आहे. पोरं हुशार आहे. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च मीच करायचा म्हणतोय, दादासाहेब संजयरावांना उत्साहाने सांगत होते. दादा, मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा. मी पण तिच्या शिक्षणासाठी तुम्हाला हवी ती मदत करेन. आणि हो श्री, आम्ही उद्या गेलो की 2 दिवसांनी सुमितला आणि धनश्रीला गावाकडे गावदेवीच्या दर्शनाला गावी पाठवून दे. तर आम्ही पुढे जाऊन अक्का गण्याला हाताशी घेऊन सर्व तयारी करून ठेवतो. हो म्हणून संजयरावांनी मान डोलवली. आणि हो श्री, तुला माहीत आहे ना की गावदेवीचं दर्शन घेईपर्यंत आपल्यात नवीन नवरा नवरी एकत्र येत नाहीत. तसं सुमित धनश्रीला पण सांगून ठेवा. दादासाहेब आठवण करून देत म्हणाले. हो दादा, मी सांगतो त्याला. ए वैशाली, तू धनश्रीला समजावून सांग. हो म्हणून वैशाली आणि लता उठून सुमितच्या रूमच्या दिशेने गेल्या. पण रूममध्ये तो एकटाच होता. सोमू, धनश्री कुठे गेली रे? वैशालीने विचारले. मला काय माहीत ती कुठे गेली आहे, तो तोंड दुसरीकडे फिरवत म्हणाला. अरे तुझी बायको आहे ना ती, मग तुलाच माहीत असणार ना, लता काकू मस्करची सुरात म्हणाल्या. पण सुमितने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. वैशाली पण आता सुमितला शांत पाहून विचारात पडल्या. तेवढ्यात लताताई म्हणाल्या, मला वाटतंय ती प्रियासोबत तिच्या रूममध्ये बसली असेल. चल तिकडेच असेल ती, बघूयात. दोघी पण प्रियाच्या रूमकडे निघाल्या. इकडे प्रिया आणि धनश्री तिच्या रूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. वहिनी, मी तुला उद्या पूर्ण बंगला फिरून दाखवणार आहे, प्रिया धनश्रीला उत्साहात म्हणाली. प्रिया, हे वहिनी वगैरे खूप ऑड वाटतं ग, तू मला धनश्रीच बोल ना. तुला चालेल ना मग, मला काय, मला पण तुला धनश्री बोलायला खूप आवडेल. मग आजपासून वहिनी वगैरे कॅन्सल. धनश्री हे बेस्ट आहे. ए धनश्री, त्यापेक्षा धनू मस्त आहे ना. प्रिया डोळे मोठे करत म्हणाली. मला तर खूप आवडेल धनू. दोघींच्या मस्त गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात वैशाली आणि लता तिथे आल्या. आई, काय काम होतं का? धनश्री आपल्या कोमल आवाजात त्यांच्याकडे पाहत म्हणाली. नाही, महत्त्वाचं असं काही नाही, असंच आम्ही पण तुमच्या सोबत गप्पा मारायला आलो आहोत. म्हणजे यांनी तर सांगितली की आज काय झाले ते पण तुझ्याकडून ऐकावं म्हणून आलो आम्ही. वैशाली तिच्या बाजूला बसत म्हणाल्या. आई, अहो आत्ता बाबांनी सांगितलं ना, अजून मी काय सांगणार आहे. नाही ग, हे म्हणाले मोहिनीने तुला फोन केला होता ना, काय बोलली ग ती? लता धनश्रीकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत होती. अहो आई, ती म्हणाली की माझ्या आईबाबांना सांग की मला शोधू नका, मी ठीक आहे, एवढं बोलून तिने फोन कट केला, धनश्री म्हणाली. त्या दोघी पण तिचं बोलणं देऊन ऐकत होत्या. मोहिनी माझ्यासोबत 2-3 वेळा फोनवर बोलली, पण तिच्या मनात असे असेल कधीच वाटले नाही ग. वैशाली म्हणाल्या. कॉलेजमध्ये ती आमच्यासोबतच असायची, पण आम्हाला पण कधी कळले नाही की तिच्या मनात काय आहे ते. तिनं आम्हाला पण कधी सांगितले नाही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल. धनश्री म्हणाली. जाऊ दे आता, तिचा काय विचार करायचा. त्यानंतर वेगळ्या विषयावर चौघी पण बराच वेळ गप्पा मारत बसल्या. तेवढ्यात वैशाली लता ताईकडे पाहत म्हणाल्या. अहो ताई, आपण हिला जे सांगायला आलो आहे ते सांगा ना. अगं हो लताताई काहीतरी आठवल्यासारखं करत धनश्रीकडे पाहून म्हणाल्या.
अगं, तुला खरं तर मी हे सांगायला आले होते की तुम्हाला 2 दिवसानंतर आपल्या गावी जायचं आहे, गावदेवीच्या दर्शनाला. आणि आपल्याकडे गावदेवीचं दर्शन घेतल्याशिवाय नवीन नवरा नवरी संसाराला सुरुवात करत नाहीत, म्हणजे एकत्र येत नाहीत. त्यामुळे तू गावी जाईपर्यंत इथे प्रियाच्याच खोलीत झोप, त्या धनश्रीकडे पाहत तिला सांगत होत्या. धनश्रीला पण हेच हवं होतं. ती पण त्याचं बोलणं ऐकून खुश झाली. बरं झालं, गावावरून परत येईपर्यंत त्या खडूचं तोंड पाहायचा विषय येणार नाही. आल्यानंतर पुढचं पुढे पाहून घेता येईल, ती मनातच विचार करत होती. प्रिया पण खुश झाली. तिला पण धनश्रीसोबत अजून खूप गप्पा मारायच्या होत्या. बरं, आता जातो आम्ही, तुम्ही दोघी पण झोपा आता मग, म्हणत त्या दोघी बाहेर निघाल्या. तितक्यात वैशालीला काहीतरी आठवलं म्हणून पुन्हा त्या माघारी वळल्या. काय काकू, अजून काय सूचना आहेत का? प्रिया वैशालीला परत येताना पाहून म्हणाली. धनश्री, तुला सकाळी लवकर उठावं लागेल उद्या. सकाळी तुला किचनमध्ये एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे. आपल्याकडे तशी पद्धत आहे, म्हणजे नवीन नवरीने लग्नाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवून सर्वांचं तोंड गोड करायचं असतं. हो आई, उठते मी लवकर, धनश्री म्हणाली. त्या दोघींना झोपायला सांगून वैशाली निघून गेल्या. इकडे संजय राव सुमितच्या रूममध्ये त्याला सांगायला गेले. सुमित, तुला आणि धनश्रीला 2 दिवसांनी गावी जायचं आहे. गावदेवीचं दर्शन घेऊन या आणि मग तुमच्या सुखी संसाराला तुम्ही सुरुवात करा. सुमित शांतपणे सर्व ऐकत होता. नाही म्हटलं तरी मोहिनीला पहिल्यापासून, तिला भेटल्यापासून ती त्याला आवडली होती. पण मोहिनी अशी वागेल असे त्याला वाटलेही नव्हते. अरे काय झालं रे सुमित, मी इथे तुला काहीतरी सांगतोय आणि तू कसल्या एवढ्याच विचारात हरवून गेला आहेस? संजयराव त्याच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत होते. हां बाबा, काय म्हटला तुम्ही? तो आपल्या विचारातून बाहेर येत म्हणाला. अरे मी म्हणालो 2 दिवसांनी तुला आणि धनश्रीला गावदेवीच्या दर्शनाला गावी जायचं आहे, आणि गावदेवीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याकडे नवीन नवरा नवरी एकत्र येत नाहीत. हे एका वाक्यात सर्व बोलले. अहो बाबा, हे काय बोलताय, मी आणि ती धनश्री एकत्र? तो बोलता बोलता मध्येच थांबला. सुमित अर्धवट बोलून मध्येच थांबला. त्यामुळे संजयरावांचा गैरसमज झाला. अरे गावावरून येईपर्यंत तुला तिच्यापासून दूर राहायचं आहे, ते त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाले. अहो बाबा, समजलं मला, तो त्यांच्या बाबाकडे न पाहताच म्हणाला. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपले. धनश्री आणि प्रिया बराच वेळ गप्पा मारत होत्या. रात्री उशिराने दोघी पण झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी धनश्री जरा उशिरानेच उठली. ती शेजारी झोपलेल्या प्रियाला आश्चर्याने पाहत होती. ती अजून पण झोपेत असल्यामुळे कालचा प्रकार पूर्णपणे विसरून गेली होती. अरे मी इथे कुठे आहे, ती डोळे चोळत स्वतःच्या मनाला विचारत होती. कधीतरी असं होतं ना, आपण आपल्या एखाद्या नातेवाईकांच्या घरी आपण राहतो. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर आपल्याला वाटतं आपण आपल्या घरीच आहे. आजूबाजूच्या वस्तू पाहून आपण अचानक गडबडून जातो, पण क्षणातच आपल्याला सर्व लक्षात येतं. असाच प्रकार धनश्रीसोबत पण घडला होता. ती पुन्हा आपले डोळे चोळून उघडून तिने एकदा सर्वत्र नजर फिरवली. आता ती चांगली जागी झाली. तिला काल काय झालं ते सर्व आठवलं आणि ती स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेत, धनश्री, तू तर ना वेडपटच आहेस, म्हणत तिने घड्याळ पाहिलं. अरे बाप रे, मला आईने लवकर उठायला सांगितलं होतं. काय हे धनश्री, किती बावळट आहेस तू. पहिल्याच दिवशी सासूबाईवर काय इम्प्रेशन पडेल तुझे. ती पटकन उठून बाथरूममध्ये गेली. आंघोळ वगैरे पटकन आवरून ती बाहेर आली. तितक्यात प्रिया पण डोळे चोळत उठली. तिने धनश्रीला गुड मॉर्निंग केलं. धनश्रीने पण तिला गुड मॉर्निंग विश करून पटकन खाली जायला निघाली. मॅडम, आता उठला आहात का? रात्री तुमच्या सासूबाईंनी काय सांगितलेलं ते विसरून गेला वाटतं, प्रिया धनश्रीची मजा घेत म्हणाली. प्रिया, तू तरी मला लवकर उठवायचंच ना. चल मी जाते,
खाली तू आवर तुझं, म्हणत धनश्री खोलीतून पटकन बाहेर पडली. अगं हळूहळू पडशील, बघ जरा, प्रिया पाठीमागून हसून तिची मजा घेत म्हणाली.